नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। नीट 2024 चे निकाल लागल्यानंतर या निकालासंदर्भाने अनेक प्रश्न उठत आहेत। या निकालामध्ये गोंधळ झाल्याची शक्यता आहे। आता ही बातमी कशामुळे येत आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा जो काही गोंधळ झालेला आहे त्यामुळे जे विद्यार्थी गोरगरीब आहेत, ज्या विद्यार्थ्यांनी 2-2 वर्षे या परीक्षेसाठी तयारी केलेली आहे, रिपीट केलेले काही विद्यार्थी असतील, अशा विद्यार्थ्यांचं यामुळे खूपच मोठं नुकसान झालेलं आहे। कारण ज्या विद्यार्थ्यांचे मार्क 580 590 पर्यंत येत आहेत त्यांना देखील महाराष्ट्रामध्ये आता MBBS कॉलेज मिळेल का नाही हा प्रश्न पडलेला आहे। तर नेमका निकालामध्ये काय गोंधळ झालेला आहे आणि हा संपूर्ण विषय काय आहे त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। या व्हिडिओला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व NTA विरुद्ध आपण कंप्लेंट देखील करू शकतो। आता ही कंप्लेंट कुठे करावी लागेल त्या संदर्भाने येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला अपडेट करणारच आहे। तसेच येणाऱ्या सर्व अपडेटसाठी तुम्ही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या संदर्भाने येणाऱ्या टाइम टू टाइम अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, निकालामध्ये गोंधळ झाल्याच्या बातम्या नीट 2024 चा निकाल लागल्यानंतरच येत होत्या, परंतु यामध्ये ठोस सबूत आपण म्हणू शकतो हे या विद्यार्थ्याचं नीटचं स्कोअर कार्ड ठरलं। आता आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नीटचं स्कोअर कार्ड पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला देखील माहिती होईल की यावर्षी नीट रिझल्टमध्ये किती मोठा गोंधळ झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण या विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड पाहत आहोत। या विद्यार्थ्याचा रोल नंबर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, त्यासोबतच ॲप्लिकेशन नंबर। त्यानंतर सर्वात मोठा जो गोंधळ होत आहे तो होत आहे या विद्यार्थ्याला जे मार्क पडलेले आहेत त्या मार्कवर। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या विद्यार्थ्याला 718 मार्क पडलेले आहेत। तर हे मार्क कशा पद्धतीने पडले यावरच गोंधळ होत आहे आणि या वर्षीच्या नीट 2024 च्या रिझल्टमध्ये गोंधळ झाल्याच्या बातम्या येत आहेत। तुम्ही या ठिकाणी क्लिअरली पाहू शकता की या विद्यार्थ्याला 718 मार्क पडलेले आहेत आणि या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक 69 आहे। तसेच जर आपण विचार केला तर नीट 2024 चे निकाल दरवर्षीप्रमाणे यावर्षी खूप लवकर डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। या वर्षीची जर आपण ऑफिशियल नीट 2024 ची डेट पाहिली तर NTA ने सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की 14 जूनपर्यंत नीट 2024 चे निकाल डिक्लेअर होतील, परंतु जवळजवळ 10 दिवस अगोदरच नीट 2024 चे निकाल डिक्लेअर करण्यात आलेले आहेत। आता यामुळे फार मोठा गोंधळ होत आहे। तसेच जो आता तुम्ही स्कोअर कार्ड पाहिलेला आहे त्यावरून तर 100% आपल्याला असं कळत आहे की या वर्षीच्या निकालामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे। परंतु या सर्व गोष्टींचा जो परिणाम आहे तो गोरगरीब विद्यार्थ्यावर पडणारा आहे। जे विद्यार्थी 2 वर्षे तयारी करतात, काही विद्यार्थी यासाठी रिपीट करतात, जे विद्यार्थी रिपीट करतात किंवा याची सिरियसली तयारी करतात त्यांनाच माहीत आहे की मार्क घेण्यासाठी त्यांना किती कष्ट करावं लागतं। जर ही बातमी खरी असेल तर अशा विद्यार्थ्यांवर हा खूप मोठा अन्याय आहे। या संदर्भाने NTA ने लवकरात लवकर काहीतरी क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे, जेणेकरून जे काही आता वातावरण निर्माण झालेलं आहे नीट संदर्भाने ते या ठिकाणीच शांत होईल। अन्यथा विद्यार्थी व पालकांना या संदर्भाने लीगल ॲक्शन घ्यावी लागू शकते। या संदर्भाने तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवा। तसेच तुम्हाला जर काउन्सिलिंग संदर्भाने मदत हवी असेल तर तुम्ही बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकता। स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिसत आहेत त्यावर संपर्क करून तुम्ही बालाजी एज्युकेअर मार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडू शकता। यापुढे आता जी काही प्रोसेस होणार आहे त्यामध्ये तुम्हाला मदत व मार्गदर्शन केलं जाईल। तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअर सोबत यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जो तुम्हाला WhatsApp नंबर दिसत आहे त्यावर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला आमच्याकडून रिप्लाय मिळेल। या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।